नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण कर्नाटक भागातील आम समाजाचे दैवत असणारे आणि धनगर समाजाची कुलस्वामिनी मानली जाणारी मायाक्का देवी चिंचले या मायाक्का देवीचे कथा, आख्यायिका तसेच इथे साजरी केली जाणारी यात्रा कशा प्रकारे होते याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच देवीचा इतिहास काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील कर्नाटक भागामध्ये आम समाजाचे दैवत म्हणजे चिंचली मायाक्का. मायाक्का देवी ही धनगर समाजाची कुलस्वामिनी मानली जाते. धनगर समाजातील स्त्रिया या देवीची उपासना करतात. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात चिंचली या देवीचे प्रमुख मंदिर आहे. मायाक्का देवीला म्हाकुबाई, मायबाई, मायतुजी, महाकाली, मायम्मा आणि मायव्वा या नावांनीही ओळखले जाते. धनगर समाजातील लोक या देवीच्या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. चिंचली येथे दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात मायाक्का देवीची यात्रा भरते, ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून लाखो भाविक सहभागी होतात. मायाक्का देवीची उपासना धनगर समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. धनगर समाजाच्या विविध प्रथा, परंपरा आणि श्रद्धांमध्ये या देवीचे विशेष स्थान आहे. श्री मायाक्का देवी ही ब्रह्मांडाचे रक्षण करणारी साक्षात महाशक्ती महाकालीचे दिव्य रूप आहे. दुष्ट शक्तीपासून आपल्या भक्तांचे रक्षण करावे, त्यांच्या प्रगतीत त्यांना योग्य मार्ग दाखवावा, भक्तांना सद्बुद्धी द्यावी, भक्तांचे कल्याण करावे, त्यांना छळणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा अपप्रवृत्तींचा नायनाट करावा म्हणून देवीचा अवतार आहे. सज्जनांना वरदान आणि दुष्टांचे निर्दालन हे देवीचे सत्यव्रत आहे. इथं वर्षभर जत्रा चालूच असते, परंतु फेब्रुवारीमध्ये या देवीची यात्रा जवळजवळ 1.5 महिना चालत असते. ही एक श्रद्धावान, भोळा, भक्तिभाव निर्मळ मनाची माणसं या जत्रेमध्ये सामील झालेली असतात. ही तर महाराष्ट्रासाठी आनंदाची पर्वणीच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या दिवशी अनेक शिडीवरून जवळपास बऱ्यापैकी माहिती येते. हा इतिहास अतिशय जुना आहे. ही देवी जास्त करून धनगर समाजाची मानली जाते असे दिसून येते. यामध्ये जुन्या पद्धतींचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो, ज्यामध्ये काही गोष्टी खटकण्यासारख्या आहेत. परंतु भाविक भोळा भक्त देवीला श्रद्धेने जाऊन स्वतःची गाऱ्हाणे सांगतो आणि जवळजवळ 1.5 महिना हे मंदिर स्त्री-पुरुषांनी गजबजून जाते. असा हा आनंदाचा सोहळा होय. कपाळ भरून देवीचा भंडारा, गळ्यामध्ये ढोल वाजवून ही मंडळी आनंद व्यक्त करत असते. त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद तळत असतो. तशी ही यात्रा साधी पाहावी, जी पाहावी तिकडे माणसे, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असे प्रत्येक भाविकाच्या मनाला वाटत असते. यात्रेसाठी ग्रामीण भागातून अनेक बैलगाड्या सजवून 1 महिना अगोदर रस्त्यावरून जात असतात. गाडी एकदम सजवलेली असते. बैलांना झुलं घालून, त्यांची शिंगे रंगवून, शिंगांना रंगीबेरंगी बेगड लावून एकामागून एक गाडी मायाक्का चिंचलीच्या दिशेने जात असते. यात्रेच्या अगोदर गेल्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे गाडी सोडतात. रात्री 3 धोंड्यांची चूल मांडून स्वयंपाक करतात. सर्वांची जेवणे झाल्यानंतर रात्री ओवीचा कार्यक्रम सादर करतात. हा ओवीचा कार्यक्रम जवळजवळ रात्रभर चालूच असतो. हा एक देवीचा जागर फार मोठ्या प्रमाणात घातला जातो. इतकी भाविकांची श्रद्धा या देवीवर आहे हे दिसून येते. उन्हाळ्यात उन्हाची पर्वा न करता घरातील कुटुंब चिंचले गावात जाऊन आनंद व्यक्त करत असतात. ग्रामीण भागामध्ये वर्षभर शेतात केलेले कष्ट याची उतरावी म्हणून देवीला डोळे भरून पाहतात. मंडळी यात्रा चालू होण्यापूर्वी महाराष्ट्रातून अनेक व्यापारी स्वतःची दुकाने 15 दिवस अगोदर जागा मिळेल तिथे उभी करतात. हा एक सुख सोहळा पाहण्यासारखा आहे व डोळ्यांचे पारणे फेडणारा असा आहे. याची जुन्या काही पद्धतीत कोणत्याही आधारतत्वात न बसणाऱ्या आहे. युगानयुगे बदली अजूनही जुन्या पिढीला खतपाणी देण्यासारखे विषय, परंतु आता सारे बदलत आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी माणसाने प्रामाणिक राहावे ही व्यापारी वर्गामध्ये दिसून येत नाही. देवदेवतांच्या नावाखाली
व्यापारी वर्गाचा मोठा झालेला दिसलेला तीर्थक्षेत्राच्या जागी भरपूर मालाचा दर लावून विक्री चालू आहे असेही दिसते. देव फक्त कारण आहे आणि व्यापार समीकरण आहे, याचा फायदा व्यापारी लोकांना झाला. देवाला महाराष्ट्रातून लोक जातात, यांना किती समाधान मिळाले हे माहीत नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे म्हणताना कवितेत लिहितात, कोण्या एका गावची जत्रा, जत्रा भरते जंगी, लोकांची गर्दी पाहून परत फिरते मुंगी. या जत्रेला मुंगीला सुद्धा रस्त्यातून जायला जागा नव्हता, अशी अलोट गर्दी असते. मायाक्का देवीचा अवतार म्हणजे अर्धब्रह्म नारी. पूर्वी म्हणे ही मायाक्का जंगलातून फिरत फिरत या ठिकाणी आली. राक्षसांचा वध करताना या राक्षसाने या देवीचे शरीर बाणाच्या सहाय्याने शरीरापासून अलग केले. नंतर ब्रह्माला विचार पडला आणि ब्रह्माने ब्रह्म जाणून या देवीचे अर्धे शरीर पूर्ण केले, असा हा पूर्वीचा इतिहास आहे, असे काही जुनी मंडळी सांगतात. त्या काळी भयंकर अज्ञानी माणसे होती. इतके ज्ञान त्यावेळी नसावे. हा तर जुना इतिहास आहे. परंतु मायाक्का चिंचणी ही पुण्यभूमी आहे असे जाणवते. वर ब्रह्माचा अवतार व खाली नारी अशी ही मायाक्का देवी. ब्रह्मा आणि आदिशक्ती यामुळे माया निर्माण झाली, तीच ही मायाक्का. या देवीचे थोडेफार चमत्कार आहेत, असा विस्तार थोडाफार बोलण्यातून ऐकायला मिळतो आपल्याला. परंतु आज संपूर्ण महाराष्ट्र वेडा झाला आहे या माया लावणाऱ्या मायाक्का देवीचा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.